मी काल रात्री ते पोलीस कर्मचारी ज्यांच्यावर हल्ला झाला आणि जखमी आहेत त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलो होतो आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. विरोधी पक्ष काहीही टीका करत असेल, तुमच्यावर संशय घेत असेल, परंतु महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणे सांगण्याकरता त्यांना भेटायला गेलो, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो. त्या क्रूर कर्म्याला देवाने शिक्षा दिलेली आहे, करावे तसे भरावे, देवाने त्याला शिक्षा दिलेली आहे. परंतु ज्या आरोपीला तात्काळ फाशी द्या, फासावर लटकवा म्हणून त्या बदलापूरमध्ये आंदोलन करत होते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते, त्याच आरोपीची आज बाजू घेत आपल्या निरपराध पोलिसांवरती संशय व्यक्त करताय. त्यांची चौकशी करायला कोण गेलं नाही, परंतु त्या आरोपीची बाजू घेताय. दुटप्पी भूमिका, दुतोंडी सापासारखे वागताय. त्या बदलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध बॅनर घेऊन आपण आंदोलनं केली, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं केली. ताबडतोब फाशी द्या, कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब फाशी देता येते, परंतु आपण तशा पद्धतीने आंदोलन करून लोकांची माती भडकवण्याकरता राजकारण म्हणून सत्ताधाऱ्यांवरती टीका केली. आणि आज त्याच क्रूर कर्म्याचा तो गेला आहे, तो मेला आहे म्हणून त्याची बाजू घेत आहे. अरे एखाद्या पोलिसावरती जर त्यांनी गोळी झाडली तर पोलीस त्याचं स्वागत करणार आहेत? त्याला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर जे पोलीस अख्ख्या जनतेचं संरक्षण करतात ते स्वतः मरतील, म्हणतील मार मला गोळी, त्याला प्रत्युत्तर होणारच. आणि तशाच पद्धतीने त्यांनी प्रत्युत्तर केलं. तुम्हाला काय अधिकार आहे पोलिसांवर टीका करण्याचा? ज्या मनसुख हिरेन 100 कोटी वसुली करता त्या निरपराध व्यापाऱ्याचा बळी दिला गेला. कोणी केला? सचिन वाजे. कोण आहे सचिन वाजे? संजय राऊतांचा पीए म्हणून काम करत होता. भ्रष्टाचारात गुंतला म्हणून त्याला सस्पेंड केला. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर त्याला पुन्हा कामावरती घेतलात. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं? उपमुख्यमंत्री कोण होतं? तेव्हा विधानभवनात, विधानसभेमध्ये तुम्ही त्याची बाजू घेतली. तेव्हा का नाही विरोध केलात? तेव्हा का मुख गिळून गप्प बसलात? आणि आता एका क्रूर कर्म्याला त्यांच्या हातून गोळी मारली गेली, स्वतःचा जीव वाचवून त्यांच्यावर टीका करताय. तेलंगणा पोलिसांची आपण सामनामध्ये बाजू मांडली 2019 मध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.